प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया हालेलुया. प्रिय भाविकांनो, परमेश्वर कार्य करतो आणि परमेश्वर नक्कीच कार्य करतो. हालेलुया हालेलुया. परमेश्वर आपल्या सर्वांच्या जीवनात आहे हे देखील फार महत्वाचा विश्वास आहे. हालेलुया हालेलुया हालेलुया. व आपल्याद्वारे परमेश्वर कार्य करणार आहे हे देखील फार महत्वाचं. हालेलुया हालेलुया. मी जेव्हा प्रवेश केला आणि केटरिंगचा एक बंधू माझ्याकडे आला, माझा 3 तास बोला. 3 तास बोला. जेवण कोंबडी पकडायला गेल्या, डाळ शिजली नाही, कुकर बंद आहे. 3 तास बोला म्हटलं. 3 तास बोलल्यानंतर तो कुकर डोकं माझ्या डोक्यावर मारली. म्हटलं प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रिय भाविकांनो, आपण अर्पण व विशेषरित्या आज्ञाधारकपणा याविषयी आजच्या दिवसात चिंतन मनन करणार आहोत. आणि फार महत्वाचा संदेश आहे. कोणाला झोप लागली तर झोप हरकत नाही, पण दुसऱ्याला त्रास होऊ नका. प्रभूमध्ये झोपणं, प्रभूमध्ये विश्राम घेणं हा प्रभूचा संदेश आहे. आणि ज्यावेळी ह्या गोष्टी कळतील की मला प्रभूची गरज आहे, काहींना झोप लागतच नाही, काहींना झोप लागतच नाही, किती प्रयत्न करतात, किती गोळ्या घेतात, हा बेड डॉक्टरने, तो बेड, ही चादर, ती चादर, हे उचल, ते उचल, वॉटेवर, हा पाणी, ते टॉनिक, झोप लागतच नाही. कशाला? कारण मला वाटतं की त्यांच्यामध्ये किंवा ते प्रभूमध्ये जगण्याचा प्रयत्न करत नाही. असं सांगत नाही की मी संत आहे, परंतु फार महत्वाचं आहे झोपण्या अगोदर आपल्या स्वतःला प्रभूमध्ये समर्पित करणं हे उचित ठरेल. हालेलुया हालेलुया. आणि ज्यावेळी प्रिय भाविकांनो आपण समर्पण करतो, आपल्या जीवनाचे अर्पण करतो, परमेश्वर या सर्व गोष्टी मान्य करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. ज्यावेळी प्रिय भाविकांनो आपण समर्पण करतो, प्रभूच्या सामर्थ्याचा आपल्या सर्वांना अनुभव येतो. हालेलुया हालेलुया. आज आपण 2 भागामध्ये सर्वप्रथम अर्पण काय आहे व तदनंतर आज्ञाधारक पाठ काय आहे याविषयी चिंतन मनन करणार आहोत. तर फार महत्वाचं आहे की कशा प्रकारे आपण अर्पण करतो. कशा प्रकारे एक दिवशी मिसानंतर एक भाविक फादर आशिष रॉड्रिग्सकडे आला. नाही तिकडे पुढे पॅरिस्ट्रीज कलेक्शन तुम्ही लॉक केलं का? फादर म्हणाले या. मिसानंतर पटकन लॉक होतं. काय झालं? फादर काय सांगू, 10 रुपयाची नोट समजून मी 500ची टाकली. मग काय करायचं? ते देवाला दिलं तर देवाने दिलं. पेटी लॉक झालेली आहे. आपले अर्पण कसे आहे? काय अर्पण करतो? काही वेळा फार आता कोण नोटी मोजत असतील, काय आपले बाया असतील, बंधू असतील, फार वाईट दुःखद परिस्थिती आहे. नोटी हँडल केअर आहे. जे बँकेत चालत नाही, गावात चालत नाही, रिक्षावर चालत नाही, ते चर्च अर्पण करतात. फोटो वगैरे कोणा विचार कलेक्शन काढतो, चुरमुडून टाकलेल्या नोटी फाटक्या, अर्ध्यात फाटणार, हात लागून तुटणार. गुजरातला एका पॅरिसमध्ये एक पिलार फादर होते, त्यांनी अक्षरशः प्रवचनामध्ये असा हार काढला फाटक्या नोटींचा. लोकांनी केली समर्पणे फाटकी नोटी. स्थिती आहे का? देवाला जेव्हा आपण देतो हे त्रास झाला पाहिजे, पण देवाला जास्त त्रास देऊ नका. कलेक्शन कमिटीला किंवा चर्चला किंवा पॅरिस्ट्रीजला किंवा अकाउंटला जास्त त्रास देऊ नका. प्रिय भाविकांनो, जेव्हा आपण समर्पण करतो, कुठेतरी आपल्या दुःख झालं पाहिजे की होय, हे अर्पण जे केलेलं आहे खूप कष्ट करून, खूप दुःख सहन करून, खूप प्रकारे त्याग करून हे अर्पण केलेलं आहे. गोरेगाव सेमिनारीत असताना पहिल्याच वर्षी फादर पियोपस फर्नांडिस यांनी आम्हाला एक एन्व्हलप दाखवलं आणि या एन्व्हलप मध्ये 5 रुपयाची नोट होती, अक्षरशः मळकी. आणि फादर म्हणाले एका विधवा स्त्रीने हे समर्पण केलं आणि ती भांडी घासते, तेव्हाच विचार कधीच दिलेला नाही. परंतु तिने सांगितलं की 5 रुपये सर्व ब्रदरांच्या फॉर्मेशनसाठी मी देत आहे. आणि प्रिय भाविकांनो, ज्यावेळी आपण त्याग करतो, ज्यावेळी आपण सॅक्रिफाईस करतो, ज्यावेळी आपण दान देतो, वाटलं पाहिजे कुठेतरी मी दान देत आहे.
कार्य, कोणासाठी केलेली प्रार्थना, कोणासाठी केलेली मध्यस्थी, याद्वारे त्या व्यक्तीचा फायदा होणार, की त्या व्यक्तीला बरं वाटणार आहे, त्या व्यक्तीची प्रगती होणार आहे. ते खरं समर्पण. मी केलेल्या समर्पणाद्वारे, मी केलेल्या अर्पणाद्वारे माझाच फायदा होत असेल तर खरोखरच ते समर्पण मान्य होणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कशा प्रकारे आपण आपल्या जीवनात आपण गोष्टी अर्पण करतो, कशा प्रकारे सेवा कार्य, कशा प्रकारे आपण एकमेकांसाठी मध्यस्थी करतो, कशा प्रकारे आपण प्रभूमध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, फार महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी प्रिय भक्तांनो आपल्याला या गोष्टी कळून की मी कशा प्रकारे अर्पण करत आहे, त्यावेळी समजून की आपण काहीच करत नाही. तुम्ही व मी आपण काहीच अर्पण करत नाही. थोडस मी किंचित वाटेवर पॉइंट देखील नाही, काहीच अर्पण करत नाही. आणि ह्यामुळे प्रिय भाविकांनो पुष्कळ लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही. 2001 समथिंग ऑन दॅट त्या वर्षी इकडे 15 वर्ष डायसिसला या 20 वर्ष झाली होती, तेव्हा बिशप आपल्या इकडे भंडारी हॉलमध्ये म्हणाले, एक स्टेटमेंट त्यांनी केलं आणि ते म्हणाले कॅथलिक भाविक त्यांच्या समर्पणाद्वारे आज आपण पुष्कळ लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. हालेलुया. हॉस्पिटल म्हणा, स्कूल्स म्हणा, डिस्पेन्सरीज म्हणा, दान धर्म म्हणा, सोशल वर्क म्हणा, त्यांच्या समर्पणाद्वारे, आपल्या समर्पणाद्वारे, आपल्या अर्पणाद्वारे, आपल्या मदतीद्वारे, आपल्या साह्याद्वारे पुष्कळ अनेक अशा नेबरिंग फेथ म्हणतात त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो, त्यांना फायदा होतो. फायदा ते नंतर बघतात, पण आपला थोडा जास्ती करता हरकत नाही. परंतु आपण कार्य करत राहा. जुन्या करारातला प्रिय भाविकांनो विषय आहे 5 समर्पणांचा उल्लेख केला आहे. आणि 5 समर्पण, पहिले समर्पण आहे जळले अर्पण. जुन्या करारात आणि जळले अर्पण म्हणजे एकदम खतरनाक दिलेलं आहे की कशासाठी? एक आभारासाठी, एक आराधनेसाठी, एक आपली भक्ती दाखवण्यासाठी, मी प्रभूला माझे जीवन कमिट करत आहे. सलमान खानचा एक दबंग पिक्चरचा एक डायलॉग आठवतो, जब मी कमिटमेंट करता हूं खुद की भी नहीं सुनता. एकदा ठरवलं की मी या गोष्टी ठरवलेल्या आहेत, चांगलं जीवन मी जगणार आहे, प्रभूमध्ये स्वतःला समर्पित करणार आहे, मी ठरवलं. आणि प्रिय भाविकांनो जेव्हा आपण ठराव मांडतो, आपण निर्धार करतो, प्रभू सामर्थ्य देतो. हे समर्पण अक्षरशः प्रभूमध्ये अर्पण केलं जात आहे. प्रभूमध्ये हे समर्पण जुन्या करारात अर्पण करताना त्याग आहे. आणि ह्या समर्पणामुळे भाविकांनो ते काय अर्पण करतात? पक्षी अर्पण करतात, मेंढरं अर्पण करतात. त्यांचं ते अर्पण अक्षरशः जाळलं जातं. मग ते प्रभूमध्ये त्या पुढारी किंवा जे वृद्ध आहेत, विशेष करून जे पॉवरमध्ये तिकडे होते किंवा धर्मगुरू म्हणा, त्यांच्या हाती समर्पणासाठी त्यांच्या हाती हवाली. आपण काय करतो? माझे समर्पण ज्यावेळी आता लग्नाचं सीझन, लग्नाचं मोस्टली झालेले आहे, लग्नात काय अर्पण करतो आपण? केक अर्पण करतो, घर अर्पण करतो. घर देतो, घर इकडे ते थर्मोकॉलचं कधी इकडे पडलं, मी घेतच नाही. एक फॅमिली फादर काय अर्पण करू चर्चला? म्हटलं ऑडी कार, पण लग्न कॅन्सल करतो बोलतो. गोल्डची फादर मंगळसूत्र कॅन्सल करतो. आपण प्रभूमध्ये काय अर्पण करतो आणि कशा प्रकारे कोणत्या निर्धार करून तिकडे म्हटलेले आहे? आव्हानासाठी अर्पण करणं, आराधनेसाठी अर्पण करणं, माझ्यासाठी प्रभूने काय केलं ह्यासाठी अर्पण करणं. कोणाला त्याचा फायदा होणार आहे? आता या जळलेल्या बर्ड ऑफरिंग काय फायदा कोणा होणार आहे? कोणाच नाही. ती काय कुठेतरी फेकलं जाईल किंवा जाळलं जाईल किंवा काही किडे खाऊन जातील. आपण मेल्यानंतर घाबरू नका, पण मारेल काही वेळ. आपण मेल्यानंतर आपलं काय होणार आहे? मागे जागा आहे. काही एका पॅरिसमध्ये खूप भाविक फायटिंग करत आले. फादर बघा ना, माझा भाऊ फायटिंग करतो, प्रॉपर्टीसाठी फायटिंग करतो, तर त्याचं काही नाही तरी माझ्यावरती फायटिंग करतो. कोर्टात घेतलेला आहे. त्या भावाला बोलवलं, काय झालं? फादर प्रॉपर्टी माझी आहे बोलतो. तुला प्रॉपर्टी पाहिजे का? मी देतो फुकट. कुठे दफन होती फुकट. मी नातेवाईक भेटले तिकडे, रात्री प्रिय असते. जे आपण अर्पण करतो त्याचा फायदा कोणाला झाला पाहिजे? पहिल्या मुद्द्यात जे आपण देतो त्याचा फायदा कोणाला झाला पाहिजे? त्याचा फायदा मला आध्यात्मिकरित्या सुद्धा झाला पाहिजे.
शास्त्री परमेश्वराचे अर्पण किंवा त्यावेळी केलेले अर्पण प्रिय भाविकांनो, या अर्पणामुळे कोणाला फायदा झाला नाही, कोणाच फायदा झाला नाही. तर त्या लोकांना मनसमाधान. असेच काही भाविक पिलग्रिमेजसाठी निघाले होते, यात्रेसाठी निघाले होते आणि ते एका आध्यात्मिक गुरुकडे येतात आणि म्हणतात, तुमचं काही काम असेल ना आम्हाला सांगा, आम्ही ह्या जागी चाललो आणि तिकडे होली वॉटर्स आहेत, देखील लूटला देखील होली वॉटर. याच प्रकारे तर ते गुरु म्हणा त्याला बघितलं, त्याच्या मनात काहीतरी आलं, त्याने एक बॉक्स दिला. हा बॉक्स तुम्ही द्या आणि त्या होली वॉटर मध्ये धुवून आणा. एवढंच. आम्हाला तुम्ही हे सांगतील का ते सांगतील का, इकडे अर्पण ह्या डोक्यात चढता, तिकडे करा, हे करा, गुंडे टेकून कसं जा. हा बॉक्स एवढंच. व्हेरी गुड. हे जातात, छान मजा करतात, छान मजा करतात, हे करतात आणि शेवटच्या दिवशी त्यांना आठवते, अरे गुरुनी एक बॉक्स दिला होता, शोधा बरं कुठे आहे. शोधता भेटो, हा पडतो, जाऊन धुवून आणतात आणि हसत मुखाने त्या गुरुकडे येतात. हा तुमचा बॉक्स, वाव, फार स्वच्छ धुला आहे. गुरु बॉक्स उघडतात, त्यातली माती तशीच होती. आपल्या जीवनाचं समर्पण परमेश्वर मान्य करील का, प्रिय भाविकांनो, पहिला मुद्दा आहे. माझ्या मरणाद्वारे काय होणार आहे, तर तुम्ही कोण मजा करणार आहे. वंश जेवढा खालेला आहे ना, हे खाल्लं, ते खाल्लं, हे खाल्लं, लोकांचं खाल्लं, ते तिकडे पिढे खातील. नुसतं स्वतःला धष्टपुष्ट धष्टपुष्ट करून घेतलेले आहेत. ओके, हेल्थ वाईज आपण कोणाचं चोरून खाल्लं नाही, व्हेरी गुड, किडे कमी खातील. कोणाचं चोरून खाल्लं असेल, किडे जास्ती खातील. तर ते समर्पण, ते अर्पण प्रिय भाविकांनो मान्य होणार नाही. पहिला मुद्दा. दुसऱ्या मुद्द्यात प्रिय भाविकांनो, धान्य अर्पण. आणि धान्य अर्पण करत असताना ते भाकरी अर्पण करायचे, टाईप ऑफ कडधान्य अर्पण करायचे आणि मे बी वाईन देखील अर्पण करायचे. आणि ते अर्पण कशासाठी, आभारासाठी, परमेश्वर धन्यवाद देण्यासाठी, परमेश्वर माझ्यासाठी काय केलेले आहे त्यासाठी. आणि त्याचा उपयोग जे धर्मगुरू होते, आध्यात्मिक गुरु होते, ते त्या प्रकारे वापरत. परंतु एक जागा होती, टाईप ऑफ ना टॅबॅनेकलची जागा, तिकडेच खाणं फार नेऊ शकत नव्हते. आता ह्यामध्ये आपण अर्पण करतो, काही वेळा जे आपण अर्पण करतो ना त्याचा फायदा होतो लोकांना, परंतु ज्या प्रकारे फायदा होतो ते फार महत्वाचं आहे. चर्चमध्ये येऊन कलेक्शन टाकणं, ह्या ठिकाणी त्या ठिकाणी डोनेशन देणं, परंतु माझा भाऊ, माझी बहीण, माझे शेजारी, माझे जीवलग मित्र ज्यांना गरज आहे तेव्हापर्यंत मी पोहोचू शकत नाही, तर या समर्पणाचा फायदा काय. येशूने ढोंगी सांगितलं आहे की येऊन दान टाकतात, ती विधवे स्त्रीचं दान मान्य केलं जातं, कारण तिने त्याग करून गोरगरिबांच्या मदतीसाठी ते दान दिलं होतं. त्या गोरगरिबांच्या मदतीसाठी जेव्हा मी मदत करते, माझे जे नातलग आहे, शेजारी आहेत, गरजवंत कुटुंबीय सदस्य आहेत, त्यांच्यासाठी मी दान धर्म करत आहे का, काय अर्पण करत, प्रभूमध्ये काय अर्पण करत, फार महत्वाचं. यामध्ये देखील अर्पण पूर्णता अर्पण. जेव्हा मी अर्पण करतो, प्रभूमध्ये प्रार्थना करावी, प्रभू तुला जे माझ्या जीवनातून हवे आहे ते घे आणि तुला जे हवे आहे ते मला दे. परमेश्वरा तुला जे माझ्या जीवनातून हवे आहे ते घे. लॉर्ड टेक व्हॉट यू वॉन्ट अँड गिव्ह व्हॉट यू वॉन्ट. कारण तुला ठाऊक आहे माझ्या जीवनात कोणत्या गोष्टीची गरज, कोणत्या गोष्टीची कमतरता आहे. हे प्रिय भाविकांनो समर्पण. आता वरखंडा तलासरी त्या भागात अर्पण काही ते टाईप ऑफ फूड टुगेदर सहभोजन करतात आणि सहभोजन ते व्हॉट्स ते ह्या गोष्टी आणतात, तांदूळ आणतात किंवा भाकऱ्या आणतात, भाजी आणतात, काही चिकन थोडंसं आणतात, बांबूची भाजी आणतात आणि ते एकत्र बसून सहभोजन करतात सणामध्ये. या सेकंडमध्ये थोडासा फायदा त्या धर्मगुरूला होतो, पण धर्मगुरू खाऊन कोण किती खातात. तिकडे त्या बाहेर खाऊन टाकलं की ते केलं काय, तो हात तो गेला किंवा अर्पण केलं, पण काय ते होणार. तर धर्मगुरू खाऊन तर एवढी मोठी नाटक, केवढी लोक अर्पण करत आहेत. परत या सेकंड अर्पणाचा सुद्धा फायदा सहजा कोणाला झाला नाही. तिसरं अर्पण प्रिय भाविकांनो शांतीचे अर्पण. आणि शांतीचे अर्पण परत एकदा
गुरेढोरे वासरू, परत एकदा ग्रेन्स म्हणा, ब्रेड, या प्रकारे. आणि हे आहे एक्सप्रेस थँक्स गिव्हिंग. परत एकदा आभाराचं, प्रत्येक अर्पण आभारासाठी असतं. प्रत्येक अर्पण जे आपण अर्पण करतो ते आभारासाठी असतं, की प्रभूने माझ्यासाठी काहीतरी केलं आहे, प्रभूने माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात, माझ्या व्यवसायात, माझ्या प्रार्थना अर्पण केलेलं आहे. काल फार बरं वाटतं की भाविक प्रभूमध्ये प्रभूचे आभार मानण्यासाठी मोकळ्या मनाने येतात. प्रभू दिलं नाही, हरकत नाही, तरी मी तुझे आभार मानत आहे. हालेलुया, हालेलुया. फार महत्वाचं आहे, हरकत नाही. प्रभू दिलं नाही. एक प्रार्थना कशी आहे, सर्वप्रथम आमच्या शेजाऱ्यांना दे, त्यानंतर पुढील आशीर्वाद मला दे. सर्वप्रथम शेजारी आहेत त्यांना दे आणि उरलेले आशीर्वाद मला दे. ते भाविकांना फार महत्वाचं समर्पण आहे. एका बंधूला देवाकडून प्रॉपर्टी मागायची होती. तर प्रॉपर्टी लोक वैद्य नका, कारण सर्वांनाच गरज आहे, जागा पाहिजे ना, थोडीशी जागा पाहिजे, बरं वाटतं. थोडं कंपाऊंड पाहिजे, बरं वाटतं. थोडंसं फेन्सिंग पाहिजे, बरं वाटतं. थोडं डिस्को लाईट पाहिजे, बरं वाटतात. हळूहळू बरंच वाटते आणि वाढत राहतात. हो, थोडे इंटाइसमेंट किंवा ते आपल्याला म्हणतात ते मला गरज आहे, मला मोह झालेला आहे, वाढत राहतं. असं त्या भाविकाला प्रॉपर्टी कमवायची इच्छा होती आणि देवाकडे प्रार्थना करतो. देवा प्रसन्न हो, माझ्याकडे गुडघे टेकतात, देव येतो. काय हवं आहे? देवा मला प्रॉपर्टी हवी आहे. म्हटलं डायरे तर तुला एक अट आहे, 24 तास तुला देतो. 24 तासामध्ये तू जे काही कव्हर करशील ना ते तुझं. कारण 24 तासामध्ये परत इकडे पोहोचणार, 24 तासाच्या अगोदर इकडे पोहोचणं फार महत्वाचं आहे. हा सुरुवात करतो धावायला. शेजारी जे दुश्मन त्याचे सगळे शुभचिंतक, हितचिंतक, त्रास देणारे सगळ्यांच्या प्रॉपर्टी धावतो. सेंट मायकल देखील मला नावार करायचं, इकडे तिकडे धावतो. ते आपलं स्कूल देखील, माणिपूर स्कूल देखील कसं धावतो. पेट्रोल पंप नावार, दोन्ही पेट्रोल नावार धावतो, फिरतो, लांब नाला सोपरा पोचतो, विराला पोचतो. आणि शेवटी त्याला कळून येते, अरे मी एवढा धावलोय की मला परत जाणं शक्य होणार नाही. देवाची अट बघा. जर तू परत 24 तासामध्ये की 24 तासात संपण्या अगोदर या जागेवर पोहोचील, जेवढी प्रॉपर्टी धावली आहे तेवढी तुझी. हा सुरुवात करतो धावण्यासाठी. विरारवरून 40 मिनिटं गाडीने प्रवास आहे, टू व्हीलरने. धावतो. अगोदर पण धावलेला आहे, नाला सोपरात मरतो. कोणाचं काय राहिलं नाही. प्रिय भक्तांची हाम आहे, या हावेमुळे मनुष्य नष्ट झालेला आहे. पर्सन इज बीन डिस्ट्रॉयड बिकॉज ऑफ दिस ग्रीड. कोणाचं काय घेऊन बसलेलं आहे, कोणाचं काय घेतलेलं आहे, हे समर्पण केलं आहे, ही पशुविधी केलेली आहे, ह्याला त्रास दिलेला आहे, समर्पण मान्य होणार नाही. अशा प्रकारे भौतिक समर्पण मान्य होणार नाही, कारण ही देवाविरुद्ध आहेत. देवाविरुद्ध शांतीचे समर्पण. मी टॉकिंग अबाउट पीस. पीपल आर फायटिंग टू ब्रिंग पीसेस इन फॅमिली लाईफ. तुकडे करतात लोकांचे. कशा प्रकारे शांती निर्माण होणार आहे? लोकांचं वाईट व्हावा हा हेतू, लोकांना त्रास व्हावा हा हेतू, लोकांना लुबाडणं हा हेतू. एक असाच धार्मिक मनुष्य मरण पावतो आणि मरण पावल्यानंतर प्रिय भाविकांनो त्याला वाटतं की मला देवाने स्वर्गात घ्यावं. ओके, बरं आहे, स्वर्गात घ्यावं. आणि स्वर्गाच्या दरवाज्यात पोहोचतो. कोण आमंत्रण देतो स्वर्गामध्ये? कोण? सेंट पीटर तुला आमंत्रण, चला ये काम स्वर्गात प्रवेश कर. नाही, ते सर्व आहेत ना, त्यामुळे मी स्वर्गात येते. पापी आहेत. असं आहे, सगळं हिस्ट्री सांगतो. त्यांना तुझ्याविषयी असंच वाटत आहे. हा कसा स्वर्गात पोहोचला? आपलं जीवन स्वतःच ठेवा झाकून, दुसऱ्याचं पहा. We know what we are, yet we tend to show that we are something great. This इकडे प्रॉब्लेम. जेव्हा नम्रता आपण धारण करतो, आपण लीन होतो, आपण समर्पण करतो, चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, शांतीचा मार्ग आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच काही चांगलं आपल्या जीवनात, इतरांच्या जीवनात, कुटुंबात होईल. एका स्कूलमध्ये फायटिंग, त्या मुलं फायटिंग करतात आणि फायटिंग करतात काय करतात? काही करतात. तर हा मुलगा
त्याच्या हातात कधी कधी पेन्सिल असायची, डोकदार पेन्सिल माहिती करतात, शामत करतात, मुलांच्या गळ्यात कमरती टोचायचं. तर प्रिन्सिपलनी बोलवलं, काय झालं, असं काय करतोस, का बघतो? त्याच्या आई वडिलांना बोलवलं. आई येऊ शकली नाही. बाबा म्हणतो माझं दुकान चालू आहे, तरी मी सुट्टी मारून येतो, मुलासाठी येतो. आणि जेव्हा पोहोचतो बसतात, तुमचा मुलगा ना सर्वांना पेन्सिल, राग आला की पेन्सिल, तुम्ही त्याला सांगितलं नाही का? मला टाइमच नाही, माझं दुकान आहे. कोणतं दुकान? नाव्याचं. वस्त्र काढतो ना, हाच मुलगा पेन्सिल काढतो. आपण बघतो बाबा जसं करतात तसं मुलगा त्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करतो. कोणाची चुकी? वी आर नॉट हिज ऑक्युपेशन, हिज लाईफ. या बाबाने या गोष्टी ठेवलेल्या आहेत, मुलांनी आत्मसात केलेल्या आहेत. बाबाचं समर्पण, व्यवसाय समर्पण मान्य केलेलं आहे आणि मुलगा देखील तशाच प्रकारचा प्रयत्न करत आहे. दिस इज नॉट पीस ऑफ माइंड. शांतीचे समर्पण नाही, द्वेषाचे समर्पण होईल. द्वेषाचे समर्पण झाल्यानंतरच ते देखील फार फार हानिकारक होईल. चौथे, बापाचे अर्पण. आणि हे जुन्या काळात कंपल्सरी, अजून एक आहे याच्यामध्ये अतिक्रमण अर्पण, परंतु बापाचे अर्पण इट वॉज कंपल्सरी. आणि यामध्ये कसं आहे, आपल्या स्वतःच्या बापाविषयी दुःख भोगणं, वाटणं, प्रायश्चित करणं व ते अर्पण करणं, त्यासाठी वस्तुरूपाने अर्पण करणं. परत एकदा त्या प्रकारे ह्या गोष्टी घडल्या. जेवढी मोठी पापं तेवढी मोठी वस्तू, तेवढ्या मोठ्या वस्तू. आता विचार करा, दोष देत नाही, आपली पापं केवढी, वस्तू केवढी महाग असेल. हा केवढं मोठं बैल बी लागेल आपल्याला. आता मोठा दुकान देऊ आपण, मोठं 10, 15, 20, 25, 30, 40, 50 मोठं बोकड द्यायला लागलं पाहिजे. तसं या प्रकारे जेवढी मोठी पापं त्या प्रकारे प्रायश्चित्त. आपण जर विचार करतो ते भाविकांनो, आपण सर्व पापी आहोत. आपण सर्व पापी आहोत. परमेश्वराची आपल्या सर्वांना गरज आहे. ज्यावेळी मी माझ्या पापाचे समर्पण करतो, फार महत्वाचं आहे. परमेश्वर कुंसराद्वारे, आपण म्हणतो कुंसराद्वारे जेव्हा खूप चांगलं कन्फेस करतो, परमेश्वर हे पाप मान्य करतो व आपल्याला एक सामर्थ्य देतो नवीन शुद्ध जीवन जगण्यासाठी. अरे मी कोणाची चोरी केली आहे, कोणाला लुबाडलेला आहे, कोणाला फसवलं, पण कोणाला खून केला असेल, तर परमेश्वर रेस्टिट्यूशन मी परतफेड करणं, की चांगलं जीवन मी चोरी केलेली आहे, दुप्पट पटीने सगळ्या म्हणतो मी दुप्पट पटीने परत देणार, चौपट पटीने कोणाचा हिरावून घेतला परत देणार. कुटुंबाचं काही पूर्ण उद्ध्वस्त केलं, त्यांचं कुटुंब परत स्थिर स्थावर करणार. कुठे पैसे चोरले, खोटं सर्टिफिकेट बनवलं असेल तर ते सर्व सोडून तो पैसा आहे तो गरिबांना किंवा त्या घरात कोणत्या व्यक्तीपर्यंत देणार. हे लोक करत नाही. ह्या गोष्टी अर्धे लोक करत नाहीत. कुंसार झाले त्यानंतर प्रायश्चित्त बनलो की आमच्या बाबा एक नमुने झालं, एक गुडघे टेकले किंवा एक मेणबत्ती नाही. मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत, कोणाला उद्ध्वस्त केलेला आहे, कोणाविषयी कुरकुर केलेली आहे, कोणाला शाप दिलेला आहे, कोणाविषयी वाईट विचार केलेला आहे, त्यांच्या जीवनात जाऊन किंवा त्यांच्यासाठी मी प्रार्थना करणं, त्यांना सहाय्य करणं, त्यांना आर्थिक वटेवर केलेलं आहे, त्यांचं नाव करावं, त्यांच्यासाठी विशेष मध्यस्थी करणं, क्लिअर व्हावा आहे. क्लिअर व्हावा हे प्रिय भाविकांनो फार महत्त्वाचं. ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत, वाईट केलेलं आहे, मला पश्चाताप होत आहे, फक्त बकऱ्या आणि हे जे अर्पण करून होणार नाही. परत जाऊन क्षमा अक्षरशः पाया पडणं. एव्हर्शन असताना एक गुरु प्रार्थनेसाठी आला होता आणि प्रार्थना करत असताना टॉक गेला आणि टॉक नंतर एक स्त्री कुठून प्रश्न, फादर प्रश्न विचारत, मग व्हेरी गुड टॉक सार्थक झाला, काय प्रश्न आहे? फादर तुमचा टॉक आहे, मला फार बरं वाटलं, व्हेरी गुड, अजून? तर फादर आय वॉन्ट टू फॉरगिव्ह, व्हेरी गुड, गो अँड फॉरगिव्ह, जाऊन क्षमा कर. फादर ही वरती गेली आहे, मनात केलं तुला देखील. As an opportunity given to everyone, start it today. आता या क्षणी हा विचार ठेवा की या माझ्या बंधूंनी, या माझ्या भगिनीने, या कुटुंबाच्या सदस्यांनी, इव्हन फादर आणि सिस्टरनी, कोणी आपल्या विरुद्ध काय केलं हरकत नाही, मन मोठं ठेवा आणि क्षमा करा. अर्धे आजार आहेत ना ते न क्षमा केल्यामुळे होतात. हालेलुया. मुक्त कर, मुक्त कर, मुक्त कर.
होती का बघितली आता ती हयात नाईट क्रिकेट म्हणून की कोविडच्या अगोदरचाच विषय आहे. मी फादर मला झोप लागत नाही आणि डोळे बंद केले की छातीवर नाक दिसतो. बापरे, डोळे बंद केले की छातीवर नाक. म्हणता ओके, प्रार्थना करते का फादर? 2-2 तास प्रार्थना करते. अरे कुमसा झाली होती का फादर? आठवत नाही. मग सांगितलं त्या फादरमध्ये IC चर्चला कुमसा झाली. 91 प्रार्थना दिली होती त्या दिवशी. त्या नाईटला नाक आहे. प्रेज द लॉर्ड. डोंट वरी अबाउट एनीथिंग. गॉड प्रोव्हाइड्स. चांगलं कुमसार करा व निर्धार करा की यापुढे मी चांगलं जीवन जगणार आहे. माझं कुमसार की काय होते, परत मी पाप करतो, कुमसार होत नाही. ऍटलीस्ट एक क्षण, एक सेकंडरी चांगला विचार कुमसानंतर ते फार महत्वाचं आहे. ते फार महत्वाचं. समर्पण करायचं असेल, आपण म्हणतो पापाचं समर्पण करायचं असेल, असं समर्पण करा की मला पवित्र शुद्ध जीवन जगण्याची कृपा प्राप्त. संत अँथनीच्या जीवनाला ठाऊक आहे, जेव्हा तो मरणाच्या खाडीवरती असतो, संत अँथनीला साव दिला जातो. लास्ट अनॉइंटिंग कम्युनियन आणि फादर त्याला विचारतात, अँथनी व्हॉट डू यू सी? आणि अँथनी सांगतो, I can see Jesus Christ. Hallelujah. साक्रामेंट, कन्फेशन आणि होली कम्युनियन. He says, I can see Jesus Christ. जर माझ्या पापाचे समर्पण माझ्या जीवनात परिवर्तन घडून येत नाही तर ते समर्पण फुकट. ते समर्पण फुकट. ते रक्त शिंपडणं, तो वाटा वाटणं, तो वाटा विकणं, हे घडतं तेव्हा. दोष देत नाही. घडलं पटकन ते माझ्या रात्री स्वप्नात मला लसा पकडले सगळे. ओल्ड टेस्टमेंटचे त्यातले प्रभू आहे. हालेलुया. तर हे समर्पण, जेवढी आपण समर्पण करतो, ह्या समर्पण एक चांगलं नातेसंबंध प्रस्थापित झालं नाही प्रिय भाविकांनो, हे समर्पण फुकट. मैत्रीचं नातं सांगितलं असेल हरकत नाही, परत एकदा सांगतो. भरपूर ऐकलं असेल, प्रत्येक सांगतो. 2 भावांचे खूप वाद होते आणि या वादामुळे अक्षरशः कुटुंब विभागलेली होती. एक भाऊ मरणाच्या खाटीवर होता. किती लोकांनी सांगितलं क्षमा कर करून नाही. एक जण डेअरी मारून, आता फ्लॉरेन्सचा बर्थडे आहे, त्यांना बोलवतात, आता फ्लॉरेन्स असा एक व्यक्ती आहे, तुम्ही जाऊन त्याला सांगतील का? साथी सावली आहे, सांगा क्षमा कर. बघा काय करतो तो. आता फ्लॉरेन्स बर्थडे आहे ना, हॅपी बर्थडे बोलेल. जाऊन बोलतात, प्रार्थना करतात, नाही इकडनं फादर फ्लॉरेन्सना केक म्हणून देणार ना केक. तर प्रार्थना करतात, साथीचा देतो आणि हा टेकलाय त्याच्या दानात. त्याला लोक ऐकलं काय? फादर सांगतात, बंधू खूप झालं, किती काळ जगेल ऐक नाही, तुझ्या भावाला क्षमा. पण फादर मला पटलं, आता मी मरणार आहे, क्षमा करतो. फादर खूप बरं वाटतं. फादर होतो रोड वर वेळ प्रार्थना करत आहे आणि फादरांचा हात फादर काढत आहे, परत पकडतो. मी जगला तर भांडण कंटिन्यू. ऐकलं असेल हरकत नाही, परत असा 2 भाऊ भांडतात. आम्ही दोघं भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ, माझ्याला हात नको लावू. म्हणजे तुला सत्यानाश करायचा. अक्षरशः बहिणीचा, भावाचा, ह्याचा त्याचं काय करून बसलेले आहेत. लाडकी बहीणच राहिली, तशीच राहिली. 24 तास बर्थडे सेटल 24 तास त्यानंतर काय हा मेकअप तो मेकअप नवं घे. मी मला देखील आवडतो सेटल. 24 तास विचार 24 तास फक्त तेवढंच राहिलं जीवन आपलं. 24 तास त्याच्यानंतर काय वाढलं. मी ते दिलं त्यांनी दिलेलं, वाढलं. काय 24 तास लोक विसरली, खाऊन पिऊन लोक डब्बा दिली नाही. जर मला बापाचे समर्पण करायचे असेल, व बापाचे रक्त माझ्या हातावरती आहे, माझ्या शरीरावरती आहे, माझ्या हृदयावरती बंधन आहे, माझ्या आत्म्यावरती बंधन आहे, तर ते अर्पण व्यवस्थित केलं नाही तर प्रिय भाविकांनो, ते रक्त, ते बंधन माझ्या जीवनात कायमचं राहील. तेच घडलं त्यावेळी. हे जाऊन परत जाऊन पाप करायची, परत जाऊन क्षमा मागायची. मग डेलिबरेटली विचार, आज फक्त मुक्त व्हा, उद्यापासून परत नवीन अकाउंट सुरू करा. म्हणून हे समर्पण व्यवस्थितपणे मान्य प्रभू येशू करत नाही. पण शेवटचे समर्पण अतिक्रमण, ट्रेस्पासेस. आपण प्रार्थना करत घाईघाईने केली, बाबा माहित नाही
मी कोणती पापं केली माहित नाही, यासाठी आपण क्षमा मागतो. काही लोक जास्त क्षमा मागतात. तर ह्याचं केलं असेल का, हे पाप राहिलं असेल. डोंट वरी प्रिय भाविकांनो, डोंट वरी, गॉड इज सो मर्सीफुल. देव एवढा दयाळू आहे. कोणत्या पापाची तुम्ही क्षमा मागत आहात, कोणती विसरलेली आहे, मनापासून पश्चाताप केलेला आहे, प्रभू हे समर्पण मान्य करून आपल्याला मुक्त करेल. हालेलुया. इट इज गॉड मर्सीफुल फादर, अनकंडिशनल लव्ह वॉन्ट्स टू एम्ब्रेस अस. ते गाणं आपण ऐकलं. प्रभू आपल्याला मिठीत घेऊ इच्छित आहे. पुरा घोसपण्यासाठी नव्हे, प्रेमाने जवळ घेण्यासाठी प्रभू आपल्याला मिठीत बोलवत आहे. जेव्हा आपण अतिक्रमण म्हणतो की माहित नाही हे केलेलं आहे, पाप ते केलेलं आहे, कधी कधी वाटतं ह्याच्याविषयी बोलली हरकत नाही, समर्पित करा. ऑफर इट, ऑफर इट. इकडे समर्पित केली तरी ही पापं रेगुलरली पापं ही करून करून लोकांना त्रास देणं, त्याला त्रास देणं, स्वतःला त्रास देणं, हे चालू होतं. म्हणून परमेश्वर येशू ख्रिस्ताला नवीन करारात समर्पण, त्यांचं समर्पण ज्या प्रकारे समर्पण होती ती मान्य झाली नाही. शेवटी आजचा विषय व आपल्या बंधूने टाकलेला विषय आज्ञाधारकपणा, ओबिडियन्स. आणि सुरुवातीलाच सुरुवात करूया. जो जुन्या करारात सांगितलं आहे, ओबे अँड प्रॉस्पर, डिसओबे अँड पेरिश. ज्याने आज्ञा पाळल्या तो प्रगती पथावर गेला, ज्याने आज्ञा पाळल्या नाही, आज्ञा पालन भंग केला, त्या तो अधोगतीकडे गेला. सिंपल. पुस्तकात आहे, बायबलमध्ये पूर्ण ओल्ड टेस्टमेंट कसं आहे. ज्यांनी पाळले नाही तो शिक्षा, कैद, क्षमा मागितली, परत एकदा रेस्टोरेशन. आज्ञा पाळणं. एक्झाम मध्ये काय होते, काय रिझल्ट असते एक्झाम मध्ये, पास किंवा नापास. किती जण नापास झाला आत्महत्या करा. किती जण नापास झालेले आहेत एक्झाम मध्ये. मी सुद्धा केलं, भरपूर टाइम लागला. किती जण कॉपी केली आत्महत्या करा. कोण करणार, डिफिकल्ट आहे. फक्त बाजूला करू पुष्कळ. नॉट एव्हरीवन. देयर आर सम सेंट्स दे हॅव ट्राइड देयर लेवल बेस्ट. नाही, 5वीला माझं सांगतो, हरकत नाही, रेकॉर्ड होता. 5वीला रेकॉर्ड तिकडे केला. सेंट अँथनी स्कूलला होतो आणि 5th स्टँडर्डला चांगला रिझल्ट मी, चांगला बोलणं इंग्लिश मी. आमचे सर गुप्ता होते आणि फर्स्ट लेटेस्टला त्यांनी मला 13.5 मार्क, पासिंग 14 होतं, 13 मार्क दिली. सर पाया पडलो, स्टाफमध्ये जाऊन त्याला भेटत राहिलो. दोघं जण आम्ही तेवढं 8 दोघं होते आमच्या क्लासमधून. पाया पडलो, सर घरी जाम मार पडणार नाही. डॅडीनं बांबू ठेवला मोठा, सापाला मारतात मला तो मारणार. मम्मीची छत्री फेकून मारायची मला तिथे. मारणार बाबा, लाल रेषा नाही पडत रे. ऐकतच नाही. शेवटी रेड लाईन आणि घरी जाम कुठला मारतो. डॅडी म्हणून जाम बेदम मारला. रेड लाईन ना, फर्स्ट टाइम मी ठरवलं या सरला त्रास शिकवतो. आणि काय केलं, फर्स्ट सेमिस्टरला 84 मार्कची कॉपी केली. समोरच्याला 85 भेटला चेतन म्हणून आणि मला 84 भेटला. आणि 54 बापरे, मम्मी किती खुश झाले. हुशार होता, फेल झाला, अजून मारला. 84 कसे भेटले. नंतर मला जाणीव झाली कुठेतरी मी चुकली. आणि त्या दिवशीपासून 5th स्टँडर्ड पासून मी निर्धार केला, जीवनात काही व्हायचं ते होऊ दे, कॉपीच करणार नाही. हालेलुया. आता मी खोडू शकत नाही ते मार्क जाऊन 84 आहे ना रेकॉर्डमध्ये माझ्या. आय रिग्रेट बट आय डिसाइडेड दॅट डे आय विल नॉट कॉपी. हा इज रिझल्ट. चक्कर बी येत असेल, झोपलेच झोपा, चक्कर असेल तर सांभाळून घ्या, पाणी पिया. फर्स्ट टेस्ट आय वॉज इन बालिका क्लासेस, बेस्ट क्लासेस होईल होता. सेंट अँथनीज चांगली टीचर, जानकी टीचर, शीला वडेवर. फर्स्ट टेस्ट 9 विषयात फेल, 1 विषयात पास, मराठी. फर्स्ट सेमिस्टर 9 सब्जेक्ट फेल, 1 विषयात पास, मराठी. कॉपी केली नाही. 32% भेटाय, बरोबर 32%. मराठीमध्ये फर्स्ट क्लास. हेजल सिस्टर होते शिकवायला. सेकंड टेस्ट 9 सब्जेक्ट फेल, 1 सब्जेक्ट पास, मराठी. तसंच बालिका का बोलतो, लुईस अगले साल का अक्टूबर है तेरे लिए. तेव्हा माझी कुठे डुप्लेट भेटली. माझी डॅडी पण मध्ये पोरा जास्त स्टडी करू, पास हो, आपल्या घराला पेंटिंग बी करायला लागेल. मला
कोट शिवा लागेल असा पोराने मार्क काढले. डिसाइडेड काहीतरी करा. तुझे लास्टचे स्टडी डेज होते. स्टडी भरपूर स्टडी केली. सकाळी 4 वाजता उठून बसायचं स्टडी करायला. आणि फर्स्ट नायगाला राहिला. फर्स्ट माझा पेपर होता आरपी बागला रविदी. डॅडी मग मी डॅडी तिथे कांदिवली कामाला पोरा जा व्यवस्थितला. 9:30 सायकलवर निघालो. 10 वाजता आरपी बागकडे पोहोचलो. 10:15 10:30 एंट्री होती. तिने हात बाहेर केला. काय हॉल तिकीट घरी. डेपोत आला. सायकल तार तुटली. चालू 5 5:10 कसा बसा पोचलो. बसलो एक्झामला. समोर फक्त पोलीस बसले इंग्लिश पेपर. एवढी गोंधळ. परंतु आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ. आय डिड कॉपी. And today I can proudly say, I'm standing before God in the church, I can say, don't copy. That is not good. Don't do wrong. That is not good. Obey God and work on your lives. परमेश्वर आमंत्रण देत आहे. जेव्हा मी आज्ञा पाळतो माझी वाढ होते. जेव्हा मी आज्ञा पाळतो माझ्या कुटुंबाची, प्रियजनांची, लहान मुलं शिकवत आहेत, फादरांची, शिक्षकांची, जेव्हा मला पटत नाही काही गोष्टी मी त्या पाळतो. बिशपांची भांडतो, हिच्याशी भांडतो, फादरांशी भांडतो. जे पटत नाही. परंतु प्रेम आहे. जर मला तुम्हाला माझी गरज आय विल बी द फर्स्ट पर्सन टू बी विथ यू. डिफरन्स ऑफ ओपिनियन असणार, परंतु प्रेमाचे हृदय कुठे आहे? आपल्या कुटुंब, आपली जबाबदारी परिवार आहे. God has given me this family, and when I obey each and every person unites together and it becomes a wider family praising God, that is a holy family. Hallelujah. पवित्र कुटुंब फक्त गाईच्या गोठ्यात किंवा पवित्र कुटुंबात सण 27 तारखेला तसं नाही. पवित्र कुटुंब सण आपण दररोज आपल्या कुटुंबात दर क्षणी दर वेळी साजरा करू शकतो. कशामुळे? चांगली आज्ञा पाळल्यामुळे. एकमेकांचं समजून घ्या. एकमेकांशी बोला. आपल्या डायसेट मध्ये घडला प्रसंग. आई म्हणते नाही तुला इकडे जायला लागेल, हे करावं लागेल, तुला इंजिनियर व्हायला लागेल. ह्या मुलांनी आईच्या सांगण्याचा 10 लाख खर्च करून इंजिनियर झाला. सर्टिफिकेट घरात दिला. चला मी चालू हॉटेलला. आता आईची वाट. वाय डिस्कस. ओके जरा समटाइम्स काही गोष्टी समजत नाही, मुलांना समजत नाही, आई मुलांना समजत नाही. एकत्र बसा. एकमेकांना समजून दे. एकमेकांना समजावं. एकमेकांसाठी मध्यस्थी का. एका प्रार्थनेमध्ये एक स्त्री उठे म्हणते फादर माझा मुलगा बदलणार नाही. अरे म्हटलं बदलणारच नाही. तुझी इच्छा आहे. आता मुलगा परदेशी आहे. आईच्या प्रार्थना परमेश्वर मान्य केल्या. मुलगा परदेशी गेलाय. कारण आज्ञा पाळल्या, प्रभूमध्ये जीवन जगलं. आणि त्याद्वारे प्रिय भाविकांनो जेव्हा म्हणतो की होय माझी इच्छा नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात घडव. घाबरतात. परमेश्वराची इच्छा काय असली, परमेश्वर काय होईल ना होता येत नाही. माझंच करू वाटतं. मोस्टली कसं जीवन आहे. तो फूट स्टेप्स माहिती ना, फूटप्रिंट्स काहींना माहित असेल. पाऊल फोडा. तो एक पॅनल असतो आणि त्याच्यावरती लिहिलं असते की सुखात दोन जणांची पावलं, दुःखात रक्त दगडी एकाची पावलं, एकाच पाऊल फोडा. तर तो प्रश्न विचारतो रे परमेश्वरा, जेव्हा सुखात होतो तेव्हा तू माझ्या समावेश होतास. दुःखात मी एकटाच अडथळत होतो. परमेश्वरला लागतो का अरे बेड्या आपण सुखात एकत्र होतो. दुःखात आय वॉज वॉकिंग अप. मी वरती चालत होतो. तुला सांगतो वरती ये, पण तुला त्या दुःखातच खितपत पडायचं होतं. मी स्टोरी जरा कशी नेली. खरं तसं कोण येशू उचलतो आणि त्या काट्यात चालतो असं स्टोरी सांगते. पण तू कन्फ्युज बस. येशू म्हणतो मी वरती चालत आहे, तुला आमंत्रण देत आहे, पण तू माझा एकला तयार आहे. तुम्ही तुझ्या दुःखातच पडलेला आहे. एव्हरी वन हॅज अ प्रॉब्लेम. कोविड मध्ये एक बंधू माझ्याकडे आला विरारला. आता लोन आहे. म्हटलं ओके आपण प्रार्थना करू. किती लोन आहे? 4 करोड आहे का कोणाकडे? 4 करोड. बिझनेस ठप्प. विश्वास आहे प्रभू कुठेतरी काहीतरी कार्य करेल. बँड्राची एका फॅमिली फोन केला. त्याचा 85 लाखचा लोन. कॅथलिक फॅमिली. मुलगा पुण्यावर आला, काम बंद, प्रवास बंद, नवरा मेला, 85 लाखचा लोन. प्रार्थना करा, विश्वास ठेवा, समर्पण करा. दुसऱ्या दिवशी तिला काम भेटलं, मुलीला काम भेटलं. आदर्शची कुंभार फॅमिली हॉस्पिटल होती. आता कोविड झालेला आहे. म्हटलं ओके 3.5 लाख झाले, काय करू? नवरा बोलतो मला घरगीचं विका लागेल, माझं काम माझं परदेशी काम आहे, काय करू फादर? म्हटलं प्रार्थना कर, विश्वास ठेव, समर्पित कर. फादरला 7.5 लाख लागतात, काय करू? डॉक्टर सांगतात तू तुझी रिस्क.
शेवटी 7.5 लाख झाले. तिने शेवटी जाताना फोन केला, फादर मी घरी मला बोलू नको जास्ती, पण नॉट इझी ना. घरी पोचली का आम्ही गेलो, फॅन बी लावला, जसा फॅन लावलेला त्यासाठी. प्रेज गॉड, तिने समर्पण केलं, प्रार्थना केली आणि तिसऱ्या दिवशी तो परदेश निघून गेला. ऍटलिस्ट रोंडी विकण्याची परिस्थिती लोकांना मदत केली. प्रिय भाविकांनो, जेव्हा आपण एक कुटुंब म्हणून जीवन जगतो, परमेश्वर आपली नक्कीच मदत करेल, नक्कीच मदत करेल. जेव्हा माझ्या कुटुंबाचं हेच सांगतो, कुटुंबात अर्धे जण आले तर मे बी नॉट ऍटलीस्ट अर्ध्याने गरजच नाही टाईप ऑफ प्रार्थना. खरंच सांगतो, आपण कोणासाठी प्रार्थना करण्यासाठी कडे आलो, होय का नाही? We have brought some intentions to God here. Maybe we don't need some things, but somebody else, our family needs. For that reason they come here sacrificing lot of things, even asleep. काहींना ते आशीर्वाद प्राप्त व्हावे यासाठी मी त्या करत आहे, यासाठी मी स्वतःला प्रभूमध्ये अर्पण करत आहे, हा हेतू आहे. आणि प्रिय भाविकांनो, तुम्ही केलेला त्याग, तुम्ही केलेले समर्पण, तुम्ही केलेल्या प्रभूमध्ये आज्ञाधारकपणाचे जीवन कधीच फुकट जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. शेवटी आपल्या सर्वांसाठी समर्पण, विशेषरित्या आज्ञाधारकपणा फार महत्त्वाचा. ओबिडियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपण आज्ञा पाळतो, आपण सिंपल सिग्नल वरती एकाला सिग्नल तोडताना पोलिसने पकडला आणि चिटिंग मारली, अरे बदल घे बोलते, दिसलं नाही का तुला? बोलते सिग्नल दिसलं पण तुम्ही नाही दिसले. बोलते आपलं असतं. अरे सिग्नल ओबिडियन्स कशासाठी आहे? इतरांचं चांगलं व्हावं, इतरांना सुखसुखी, इतरांना समाधान, इतरांना ऐक्यात व्हावं, ह्यासाठी आज्ञाधारकपणा आहे. कशी गाडी चालवायची? एवर्षाला घडलेला प्रसंग, मी गेलेलो सुंदरला. लिन्सन म्हणून एक मुलगा, कॅथलिक मुलगा, 15 वर्षाचा, मला ठाऊकच मी देखील होतो. आई बिचारी ती पेटी पाहून रडते. 3 जण गाडी होते, आय थिंक 19 इयर्स, नॉन कॅथलिक. एक मुलगी होती आणि लिन्सन आपला कॅथलिक मुलगा. ही मुलगी मध्ये कुठे उतरली, शाळेजवळ किंवा मेडिकलकडे उतरली आणि या दोघांकडे गाडी कुठे मारली. दोघांची मोठी उडाली. आता कोणाला ब्लेम करणार? पाली फर्नांडिस डॉक्टर पाली फर्नांडिस डॉक्टर होते. त्याच्या वरती राहायची, सोसायटीच्या वरती एक सुमन नावाची पोरगी. पण आम्हाला माहीत आहे, मी फादर पॅट्रिकला मदत करायचो आणि सायन्सला मुलगी होती. चांगली सुंदर दिसणारी बहीण होती. बस शनी मंदिरात गेले, इकडे आपल्या रविनीच्या, मग तिकडनं आपल्या डेपोच्या मंदिरात गेले. येताना बस जात होती आणि तिथे केस ना चालू गाडीमध्ये पत्र्यावर अडकले आणि गाडीने उचलली आणि टायर पोटावर. बारकी बहीण तिकडे बघते. काही गोष्टी असतात ना, सेम थिंग्स हॅव हॅपन्ड. पण आज्ञाधारकपणा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. या वर्षाला घडला प्रसंग, 25 वर्षाचा एक मुलगा, युथ, ईस्टरच्या दिवशी, या माझ्याबरोबर घडलेला प्रसंग. ईस्टर दिवशी इकडे का खायला हायवेला गेला मेला. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. स्वतःच्या जीवनाला जर शिस्त लागत नसेल, प्रिय भाविकांनो, ते खूपच डेंजर आहे. जर माझ्या स्वतःच्या जीवनाला शिस्त, काय प्रसंग घडतात, ओके, विदाउट आर नॉलेज, विदाउट नॉलेज सिस्टम प्रसंग घडतात. दमनला घडलेला प्रसंग, आमचा मित्र, ते एक टाईप ऑफ चॉल आहे. बोलतो तो लहान मुलगा आला, गरमी, परदेश गरमी करायला लागली. त्यांनी कसं काय ती नळ सुरू केला आणि बकेट उतरला, डोक्याने पडला आणि नळ सुरू आहे. तशी घरचे बघितला गेला नसता. काही गोष्टी असतात की याद्वारे माझ्या जीवनाला शिस्त प्राप्त होणार आहे, याद्वारे मला प्रगती प्राप्त होणार आहे, याद्वारे मला ऐक्य प्राप्त होणार आहे. यासाठी जो भाविक आज्ञाधारकपणे जीवन जगतो, परमेश्वराची आज्ञा मान्य करतो, वडील थोर माणसांची आज्ञा मान्य करतो, ख्रिस्तच्या सेवकांची आज्ञा मान्य करतो, एकमेकांना सामावून घेतो, त्यांची आज्ञा मान्य करतो, त्या मनुष्याची सदैव प्रगती होईल. हालेलुया, हालेलुया. शेवटी आपल्या सर्वांसाठी एक धडा. सर्व दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत, परंतु फार महत्वाचं आहे परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढणं. मी दर वेळेला सांगतो, स्वतःचा गर्व बाळगू नका. मला भरपूर केस होते, आता केसच नाही, टेन्शन नाही. औषध, आजार, हे ते, पाणी, दर आठवड्याला गोलेगा समजा 3 वेळा पाणी बदलायचं आठवड्याला. जर करा,
आता तर पाणी बदलत, इकडे मोकळं पाणी, इकडे पोलिओचं पाणी, तर माणिकोटचं पाणी, केटरिंगचं पाणी बदलत. हे सुद्धा काय ओके, नो प्रॉब्लेम. मी पहिले दहावीला होतो, तेल लावतो, हे करतो ते करतो. त्या नाव्याकडे गेलो, म्हणा केस काला काला का नाही, काय मी करत नाही म्हणतो, तो काला का नाही, जो काय तो आता सफेद करतो खर्च पंचायत, आता सफेद आहे. कशाचा गर्व बाळगतो आपण प्रेमालिकाला? कोणत्या गोष्टीचा गर्व बाळगतो? प्रॉपर्टीचा, ह्याचा त्याचा, हुद्द्याचा, पॉवरचा, घर आहे, संपत्ती आहे, बँक बॅलन्स आहे. कोविडमध्ये 2 जण गेले, कुटुंबात 2 जण गेले, घरात थोडी प्रॉपर्टी पण माहिती देखील नाही. एव्हरशँडला 3 दिवस घरात मरण पडली, उतरली, पडली, बेडवर अटॅक आला, मोबाईल हात लावता आला नाही, शेजाऱ्यांनी घर फोडलं तिथं आणि तिला वाचवलं. कोणत्या गोष्टीचा गर्व बाळगतो आपण? देवाचा गर्व बाळगा, पवित्र जीवनाचा गर्व बाळगा, पावित्र्याचा, प्रार्थनेचा गर्व बाळगा, सेवा कार्याचा गर्व बाळगा, क्षमेचा गर्व बाळगा. दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा गर्व? आम्ही हे करू शकतो, आम्ही ते करू शकतो, आम्ही एवढं कमावू शकतो, आमच्याकडे एवढा आहे, सोनं आहे. नो नो नो. मागल्याच वेळेला आम्ही गेलो होतो ब्रदर असताना, जेलसिंग ब्रदर होते. सुनामी जेव्हा आली तेव्हा दफोमीच्या बॉड्या लोकांच्या घरात होत्या. कोण काळा होतच नाही. पाहिजे घरी होते घोडीकडनं थांबतो अशी जागा इथे का नाही उठून बसत साधे होते. त्या लोकांच्या त्या बॉड्या लोकांच्या घरात आल्या आणि अक्षरशः प्रेम नंतर थोड्या दिवसात सगळ्या बिल्डिंग, सगळ्या घरं उद्ध्वस्त. नो प्लेस. मोठी बिल्डिंग बांधून दिली तिकडे राहतात. मोठ्या गोष्टीचा शेवटी सांगतो, जर स्वतःचा गर्व असेल ना, आधार कार्डचा फोटो बघा, आधार कार्डचा फोटो बघा, गर्व निघून जायचा. कलर जरा पाहिजे मी देतो तुम्हाला, पैसे देतो, लावा मोठा भिंतीला. दॅट इज मी बिफोर गॉड. दॅट इज मी बिफोर गॉड. सो लेट्स प्रे टुगेदर. एकमेकांसाठी प्रार्थना करूया, प्रभूचे सामर्थ्य मागूया. परत एक सांगतो, चिंतन मनन फार महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत, आपल्या गोष्टी ठाऊक देखील आहेत. स्क्रिप्टचे कोटेशन मुद्दे दिले नाहीत, पण विचार करा, काही झोपा हरकत नाही, झोपा, नो प्रॉब्लेम. जेवण तर संपली का हरकत नाही, चांगले राहा, फार महत्वाचं आहे. प्रायमरी वोकेशन of every human being, even if they don't believe in God, even if they don't believe in religion, even if they are far away from God, if they don't come from mass, primary vocation of every individual is to do good. प्रभूमध्ये प्रार्थना करा, चांगले जीवन जगत राहा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. आता आपण मिसामध्ये सहभागी होणार आहोत. प्रभूच्या चरणाशी आपली समर्पणे, आपले स्वतःचे जीवन आपण अर्पण करूया. नक्कीच प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करेल. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया, हालेलुया. जोरदार टाळ्या देऊन प्रभूला गौरव देऊया. प्रेज द लॉर्ड.